का आतापर्यंत कोणालाच जमलं नाही? तुला एकट्यालाच जमलं का? तू आता बायको गेले म्हणलं पोरग होणारच ना, थोडं मागं पुढं होईल. पोरग पालथ पडायला लागलं का टेटसला, पोरग उताना पडायला लागलं का टेटसला, पोर हसायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला ठेवी ना, यानं मला पिसावलं. बायको करणं, बायको करणं, मुलगा होणं, हा पराक्रम नाहीये. जाती देव उभं करून का थांब. हा पराक्रम नाहीये. नर देहाती होऊन मालकरी होणं हा पराक्रम आहे. धन्य कुटुंब चांगलं आहे म्हणून ती परंपरा टिकली. नाही तर बापाच्या नावेचे पैसे बुडवणारी माणसं आहेत. लोक फक्त कडक कपडे घालून हिंडतात, पांढरी केस काळी करीतात, मिश्या काढतात आणि स्वतःला शहाणे समजतात आणि बारीतले ब्रँड पेतात. नाही तर कुठं लोक आहेत? काय आहे लोकांकडं? एक निवांत विचार करा, काय आहे लोकांकडं? हे इंद्रिकचं कीर्तन आहे. मी म्हणजे सध्या वाळल्या कोळी आहे. सगळ्यांचे घोडे मी एकटाच खातोय. मी शिव्या खायलाच जन्माला येले. असा माणूसच नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. माझ्या आयुष्य लफड्यातच गेलं 30 वर्षी. उठ लोका लफड सुरू. आज शिळीला बोलला ना उद्या बोकडाला बोलला. अरे कुणाला तरी खरं बोलू द्या, धर्म बुडेल. कुणाला तरी खरं बोलू द्या, धर्म बुडेल. सुरेश भाऊंसारखं जीवन खरं आहे, खरंच बोललं पाहिजे. हे त्यांना तेव्हा दाबून मारला समाज, दाबून. लोक तुम्ही गुलाम झालात, गुलाम. तुमच्या माझ्या अंगात छत्रपतीचं 96 कोणी खानदान रक्तय, हे रट्टच लोक विसरलेत. शळपाट झालोय आपण, शळपाट. आपल्याला छत्रपतीनं 3 गोष्टी शिकवल्यात. एक, सगळं विका, स्वाभिमान विकू नका. विका. हे गाड्या बिड्या बंगले विकल्यानं काय फरक नाही. लाचार जगू नका, हे छत्रपतीचं वाक्य आहे. आणि छत्रपतीनं आपल्याला दुसरी गोष्ट शिकवली. बुटाची पॉलिश करून जगा. बरे, बुटाची पॉलिश करून जगा, बुट चाटून जगू नका. आणि छत्रपतीने आपल्याला तिसरी गोष्ट शिकवली. मोडायला शिका, वाकायला शिका, मोडायला शिकू नका. दुसऱ्याच्या लग्नाच्या वरातीत नाचणाऱ्या माणसाला काय धर्म कळतो? 32 रुपयाच्या 90वर बदलणारी माणसं काय गाजर धर्म कळत येईल ना. तुम्हालाही बधीर आहे. तुम्हाला काय माया पुढे बसलं का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. नाही, थोडं पुढं सरकवतो. आपण घुसणारे शब्दात ज्ञान नाही, पण इथं आलोय आपण सगळेजण एका देवाची लेकरं आहेत, पण आपल्याला ज्ञान नाही. कारण आपण राहतोय तो संसारच नाश काय. काय मला एक उत्तर द्या महिला मंडळ, पुरुष मंडळी. संसारात हाय काय? चला बोला, 5 मिनिटं घ्या. काय खरं आहे बोला. फक्त जन्माला येणे, मोठं होणे, शाळेत जाणे, नोकरी लागणे, बायको करणे, तिला पोरगा पैदा करणे, ते मोठं करणे, ते शिकवणे, त्याचं लगीन करून देणे, ती बाईनं बाळा 3 होणे, त्याचा नातू आपण, त्याचं पोरगा आपण पाहणे, आपण बाबा होणे, अटॅक येणे, मरणे, दुसरा बाबा तयार होणे. नवीन काय? काही लोक म्हणतात ते माणसं जग सुधारलंय. सुधरू द्या. अजून लोक तोंडानं जेवतात. मग तुला पैशावाला जागा बदलव, चेंज द प्लेस, इकडे बंद कर, इकडे सुरू कर. अरे काय सुधारलं तुम्ही? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे इंद्रिकरचं कीर्तन आपण खाली आलोय. आणि ते आपण आहे ना घाणीत जगतोय, घाणीत. संसार हा तुकोबरायच्या भाषेत दुःखाचाच आहे. कालही, आजही, उद्याही. आता पुढे सांगा. संसार म्हणजे लिंबाचं झाड आहे. लिंबाचं झाड मूळ कडू, बऱ्या मूळ कडू, खोड कडू, फांद्या कडू, फुलं कडू, पानं कडू, रसई कडू.
मग संसार म्हणजे लिंबाचं झाड. काही करा, गाडी घ्या, बंगला बांधा, बायको करा, पप्प्या गुड्डी बंटी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर सगळी हिटर फिटर यार वापे चिंगड्या कांदे गोण्या बकरं अंडे लाटणं पळपट टुकणी उशी तवा संडा बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वर्गळ उशी गादी तक्क्या नळ्या नळ्या खांड खोंड बोंगलं सुकट हंड टरफलं नदी. काय सगळं? कारण महाराजांची भाषा आहे. 3 वाक्य आहे का? साखर कशातही घाला गोडच आहे, कारलं कसंही खा कडूच आहे. काय आपल्याकडं? आता घुसलो आपण पुढं. ते झाड जे आहे त्याचं उत्तर अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये आहे. ऐका, घरी गेल्या उचकायचं नंबर सकट आपल्याकडे. यया फळ ना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही, ते झाड वांस आहे आणि त्या वांस झाडाला आपण पाणी घालतोय. आपण देवाचं लेकरू आहे पण देव नाही, कारण आपण ज्या झाडाखाली जगलोय ते झाडच वांस आहे. आणि त्या वांस झाडाचं नाव काय? पटापटा बोला. काय? तुम्ही आजारी आहे का? नाही. काय नाव आहे? संसार. त्या झाडाचं नाव काय? पटापटा बोला. संसार. झाड कसं आहे? वान. झाडाला पाणी घातलं खाली काय जातील? कितीला आहे तू? 10वी. सेमी का मराठी? सेमीला आहे का? 10वीला आहे तू आता? फुल पाहिलं तो? फुल 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 कशाचं? झाड फुल कशाचं पाहिलं? अरे कोणत्या झाडाचं फुल पाहिलं? 10वीला गुलाबाचं बरोबर आहे. तसं ते 9वीलाच सुरू होतं. पाहिलं फुलाचे भाग किती? मुलांना फुलाला भाग किती? इंग्रजी सांगू का मराठीत? मी सांगा इंग्रजी सांगू का मराठीत? इंग्रजी सांगू का? कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. फुलाला 4 भाग आहेत. बरोबर आहे? तू कितीला आहे? 6वी. बापाच्या बायकोस टिंबटिंब म्हणतात. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात? काय महाराज? आम्ही खरं बोलतो तर आम्ही आमच्या क्लिपा, आम्ही खरं बोलतो तर आमच्या बातम्या, आम्ही खरं बोलतो तर आमच्या गुन्हा, आम्ही खरं बोलतो तर आमचा गेम. सगळे पालक लोक मला बसलेली उत्तरदार शिकलेल्या बाया बिया सगळ्या फक्त सुशिक्षितपणाचं अवसान आणायचं. आणि तुम्हाला काही बोललं का तुमच्यावर झाला अन्याय, काही झालं का अन्याय, आणि तुम्ही ज्यांच्यावर अन्याय केला ते शब्द बोलती नाही. आणि तुम्हाला काही झालं का शब्दच पाठ केलाय त्यांनी. अन्याय आणि छळ. आता ज्याचा खरा छळ आहे तो पाणी याच्या आत नळावर बसतो, अजून कमवून पाणी येईन का म्हणजे गारठून मिळाला त्याचा छळ नाही. द्या उत्तर बसलेली सगळे पालक वर्ग. आता फक्त लोक काय मारत, लाईट गेली ना वायरमॅनला घोडा, एसटी उभी राहिली ना ड्रायव्हर ओढून आणायचा. आता द्या उत्तर मला सगळेजण नुसत्या शानपणाच्या भाषा आणायच्या. शाळा सध्या कशा चालू आहे? ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे? सगळे पुढारी कार्यकर्ते उत्तर द्या. शाळा कशा चालू आहे? शाळा कशा चालू आहे? ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे? ऑनलाईन आहे. पोरानं खरं बोलतोय 5-6 जण. तुम्हाला गृहपाठ कशावर येतोय? कशावर येतो रे गृहपाठ तुम्हाला? मोबाईलवर. शाळा कशा चालू आहे? ऑफलाईन. तुम्हाला गृहपाठ कशावर येतो? ऑनलाईन. मग आता 5 मिनिटं शिक्षकाला गृहपाठ लिहून द्यायला वेळ नाही का? वेळ नाही का? मला तुम्ही बसलेले माणसं उत्तर द्या. जाऊ द्या मी गाडो व्हायचे. मोबाईलवर गृहपाठ यावा का? मग तुम्ही काय करीत होते इतके दिवस? काय करीत होते तुम्ही? आता लाईट गेली का ड्रायव्हर वायरमॅनला घोडा, एसटी उभी राहिली नाही का ड्रायव्हर ओढून आणायचा. यांचं काय केलं तुम्ही? तुम्हाला मोबाईलवर गृहपाठ येतो का नाही? किती मिनिटाचा? किती? 10वीवाला किती मिनिटाचा येतो गृहपाठ? 10 मिनिटाचा. बरोबर आहे. तू चॅटिंग किती टाइम करतो? लबाड बोलू नको. चॅटिंग करतो का नाही? मित्राशी चॅटिंग करतो का नाही? हा. किती टाइम? 1 तास. तू कितीला आहे? 10वीला आहे. गृहपाठ किती मिनिटाचा आहे? 10. तुझं चॅटिंग किती मिनिटाचं आहे? चॅटिंग करतो ना 1 तास. कोणाशी? आणि असं बोललं का इंद्रिकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या, ठोकल्या आमच्या.
ही वस्तुस्थिती आहे का नाही बोला. महिला मंडळ हे तुम्हाला मान्य आहे का नाही. मुलाला आपल्याला मोबाईल पासून बाजूला करायचंय का गुतवायचंय. बाजूला करायचंय. मग मोबाईलवर जर पोराला ग्रहपाठ आला नाही तर ते म्हणून चाकणवाले ध्यानात ठेवा. एका चांगल्या माणसाचा अभिष्ट पुण्यस्मरण आहे तिसरं. आणि एका चांगल्या माणसाचं शिवाय शिवसेनेतले पहिले खासदार आहेत, पहिले आमदार आहेत आणि एकत्रित कुटुंबातला माणूस आहे. त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणाला सगळ्या नगरसेवक सरपंच बिरपंच बाया बिया नीट आहे का. एक 2-3 दिवसात असा निर्णय घेतला पाहिजे सगळ्यांनी का शालेय परिसरात विद्यार्थ्याचा शिक्षकाचा मोबाईलच बंद पाहिजे. तुमचं काय मत. आणि हीच खरी सुरेश भाऊंना श्रद्धांजली होईल. तुम्ही जोपर्यंत ह्या पोरांचे मोबाईल चालू ठेवताना वाटूनच होणार. तुमचं काय मत आहे. तुम्ही काहीच बोला. तुम्हाला मान्य आहे का नाही बोला. 11 ते 5 यांना मोबाईलवर येतो ग्रहपाठ. कशाला अभ्यास करतील. 2.5 वर्षाच्या पोरांना मोबाईल खेळायला जाता तुम्ही. आणि मूर्खासारखी म्हणते त्याला मोबाईल दिला ना अका स्वयंपाक होईपो तो रडत नाही. सांगाय तरी काही वाटतं का. आणि कारबा म्हणे तो ऐकत नाही. ऐकत नाही ऐकत नाही. 2.5 वर्षाचं पोरगा ऐकत नाही का तुझं. हा 40 वर्षाचा तू या शब्दाच्या पुढे नाही. वाघ होता वाघ. बिबट्या झाला बिबट्या. हा विनोद नाही हो. ही काळाची गरज आहे. लोकांना राग येतो येऊ द्या. माहिती 30 वर्ष गेले शिव्या खाण्यात. आता राहिलं काय आयुष्य 1-2 वर्ष. पण तुम्हाला जर बदलायचंच नसेल तर उपयोग नाही त्याचा. झाडच वाहच आहे. इथं आलो आपण आणि त्या झाडाला खाली काय जातील रे. अरे झाडाला पाणी घातल्यावर खाली काय जातील. काय पोर रे. काय जाईल खाली. अरे मूळ 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 झाडाला पाणी घातलं आणि मुळी अज्ञान आहे. आणि आज आपण सगळी लोक अज्ञानात आहे. काय म्हणायचं तुम्हाला. अज्ञान आहे. कुठे आहे आम्ही. कुठं आहे. अरे तुम्ही मी नाथे तोडल्यात. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा गैरहजर आहे. हे बसलेले लोकांची चित्र आहेत. लोक फक्त कडक कपडे घालून निंडतात नाही तर माणसं संपलेली आहेत. तुमचं काय मत आहे. थोरला भाऊ दुसऱ्या पक्षाचा आहे म्हणून धाकटा त्याची गाडी वावरातून जाऊन देत नाही. अशी माया पुढे बसलेले आत्ता. मी नावासकट सांगाल आपलं काम वेगळं आहे. फक्त शहाणपणाच्या भाषा करायचा. तो त्या साहेबाचं काम करतोय म्हणून हा ह्या साहेबाच्या कामाला आडकुटी घालतोय. आपण खाली गेलोय किती याचा विचार करा. आपण वर गेलोय का. पुढे जाऊन सांगा झोंबल तुम्हाला. सुतक न धरेपर्यंत लोक गेलेत. आहेत का नाही बोला. आहेत का नाही. सुतक न धरेपर्यंत लोक खाली गेलेत. हे वरच्यांचं शिका. 3 महिने झाले कसे निवांत आहेत. आहे का नाही एकत्र सगळे. झाले आता 2-4 महिने निघून जातील. कुठे आम्ही. वाईट वाटेल तुम्हाला बोलल्यावर. थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ गैरहजर होता. रडला तो. रे रडला तो. रडला. माझ्या मुलीचा साखरपुडा एकदाच होणार होता. मला तर काही पैसे घालायचे काही नव्हतं. माझ्या मुलीचा साखरपुडा एकदाच होणार होता. त्यानं माझ्याशी बोलायचं नव्हतं तर बोलायचं नव्हतं. माझ्या वट्यावर येऊन बसला असताना तरी मला समाधान झालं असतं. हे बसलेल्या लोकांची चित्र आहेत. इतके खाली गेले लोक. इतके थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडाय धाकट्याला 9,000 रुपये खर्च आला. इतके खाली. साखरपुड्याचा दिवस म्हणजे मुलीच्या आनंदाचा दिवस नाही. त्या मुलीचा साखरपुडा झाला तर ती मुलगी संध्याकाळी ढालतसा रडली. मला पैसे माझा बापच घालणार होता. दुश्मनी माझ्या बापाची माझ्या चुलत्याची होती. मी काय केलं होतं. मी तर एक दिवस ते घर सोडून जाणार आहे. मी गावच सोडून जाणार आहे. माझ्या चुलत्यानं माझ्याशी बोलायचं नव्हतं. माझ्याशी जेवायचं नव्हतं. पण माझ्या पाठीवर आशीर्वादाची थाप टाकावं लागत होती. हे बसलेल्या लोकांची चित्र आहेत. खरंय का खोटंय बोला. तुम्ही काहीच बोला. अरे आणि ती मुळी जी वाढली ती मुळी कशाची आहे. मुळीचं नाव तुम्ही सांगा. झाड कसं आहे. वाच. मुळी कशी आहे. अज्ञान. बोल जा कशी आहे.
अज्ञान. आणि आपण कशात आहे अज्ञान. आणि त्या अज्ञान मुलीला खाली 4 कोंब फुटलेत. मी तू तुझं माझं, मी तू तुझं माझं. त्या बाबळीपासून या बाबळी पोत इकडली अख्खी इकीन तू जिरीन. तू जिरावली नाही ना मी म्हणा म्हणा. कोणती मुळे अज्ञान. सासूजन सुनाचं भांडण झालं ना, सुन म्हणती भूक भूक, तुला काय भुकायचं भूक, मला फक्त कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये आणि मग मी पाहते. नवी नवरी पाहिजे महिला म्हणलं नवी नवरी. यंदा लय नवरी आल्या, यंदा भाद्रपदात लग्न चालू आहे. मी म्हणतो महिना कोणता असू द्या लग्न करून टाका. मरू दे ती बी ती पाहिजे नाही. पार्टी जमलं का तांबड्यात लगीन. थांबला तो मेलाच. नवी नवरी पाहिली ना महिला म्हणलं नवी नवरी. इथवर हिरव्या बांगड्या, इथवर तळपायाला मेहंदी, केसाला मेहंदी, इथल्या फटी चमकी, इथं वेगळा कलर, यामध्ये खाचत एक कलर, या भवयांना एक कलर, केसाला असा फुगा, एक बट गालावर. काही वेळेस केस मोकळे आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. बरं का कोणत्या गुरुजी का होती काय व्याकरण शिकायला काय कळत नाही, पण सिस्टमॅटिक बोलणार. एव्हा तेव्हा केव्हा कशा टीममध्ये ती पागलच ती. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. एव्हा केव्हा अय्या. वाव वाव. आणि येईन त्याच्या पाया पडती, येईन त्याच्या पाया पडती. 5-50 रुपये मिळाच्या पाया पडायचे. आणि ती सासू म्हणती जाऊ मोरबाई माझ्या पप्प्याचं उशिरा झालं बरं, पण काम लय भारी झालं बाई, वस्तू लय खास मिळाली बाई, मी तर डोळे मिटायलाच मोकळी झाले पहिल्या आठवड्यात. बरं का पहिल्या आठवड्यात. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगाड जमलं का तिला विचारायचं कसं काय, काय सांगते आणि काय ऐकते, हाय ते बरं आहे ग बाई, हाय ते बरं आहे. मा पप्प्या पार याडा झाला बाई, माझ्या सपनात नव्हतं मा पप्प्या एवढा बिघडत, पण पार कामातून गेला बाई. आता 2-4 दिवसापासून तर हातरूनही पप्प्याच टाकीतो, आपलं तर डोकंच बंद झालं. मला तर असं वाटतं बाई नक्की त्या पुरीनं मा पप्प्याला काहीतरी म्हणा ना केलं. अशा म्हणणाऱ्या माया पुढे बसल्यात आता. दुःख करीत नाही. तुम्ही अभ्यास करा ह्या 4 वर्षात. डॉक्टर, इंजिनियर, CA, API, PI अशा पोरानं पुरी काम प्रेम करीत नाही. पुरीने नुसता भंगार पोरानं तडका उठवला. भंगार. थोडा गालात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, पोर त्याला बी लागली. आणि पोर काम काय करतंय, हिरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, लोकांच्या मोटरसायकली चोरीत आहे. आणि हे त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. काही नट पाहते का डोळ्यात. हसण्यासारख्या लोकांना राग येतो कुशाल इंद्रिकेचा. राग येतो लोकांना. आज या 4 वर्षामध्ये अक्षरशः पुरीने बाप रडवले आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीन आहेत. काय म्हणते तुमचं, बोलत नाही. आम्ही बोलतो तर आम्ही गुन्हेगार ठरतो, आम्ही बोलतो तर आम्ही घोडे खायचो लोकांशी, आम्ही शिव्या खायचे. आज अक्षरशः पुरी अल्पवयीन आहेत. इतक्या मूर्ख पुरी आहेत. एवढं काही समजत नाही आपल्याला. जो आयुष्यात मध्ये बाप कधी रडलो नाही तो बाप पुरीने या 4 वर्षात रडवलाय महाराज. हे बा, संपत्तीला किंमत नाहीये, संस्कृतीला किंमत आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला पैशाने मिळणार नाहीत. काही गोष्टी परमार्थाचा ओलावा लागतो तेव्हा मिळतात. घरांमध्ये परमार्थाचा ओलावा पाहिजे. जो बाप कधी आयुष्य, 1 मिनिटात ऐका, जो बाप कधी आयुष्यात पुरीनं रडला नाही तो बाप पुरीने रडला बाप. ज्या बापानं गरिबीमध्ये दिवस काढले तो रडला नाही, पण पोरगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसाला बोलतो माझी मुलगी सापडून द्या, हो माझी मुलगी सापडून द्या, मला प्राण आहे. पोलीस म्हणतो फक्त तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी मुलगी सापडून देईन. पोलिसाने मुलगी सापडून आणली तर तो बाप पोलिसाच्या पाया पडला. काय पाया पडला, काय गरज आहे त्याला, पण काय गरज आहे, पण पडला. आणि पाया पडणारा बाप पोलिसाला म्हणला मी माझ्या बायकोच्या गळ्यातले दागिने बुडेलो, माझ्या काय आईचा व्यवहार करेल. फक्त मुलीनं त्या मुलाचा नाच सोडावा. पोलिसाला सांगितलं माझा बापच माझा दुश्मन आहे. आज बसलेल्या लोकांची चित्र आहेत.
एवढ्या खाली बापाला वर मान काढायला जागा ठेवली नाही आणि वरून पुरी इंदुरीकरला शिवाय देत्या प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है प्यार तो अंधा होता है इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं फिर मारो झक बंगल्यातून पुरी पळून गेल्यात आणि बंगल्या पुढून रोजानं जातात बंगल्यात राहत होती झक मारीत होती बंगल्यातून पळून गेली आणि इळा घेऊन दुसऱ्याच्या गावात आणायला जाते कुडून बंगल्या पुढून आणि तो बाप रोज बंगल्यात पाहतोय खरंय का खोटंय बोला समजत नाही आपल्याला काही आम्ही ठेका घेतला शिव्या खायचा आज आयुष्यामध्ये बापाची मुलगी पळून गेली काय राहिले तुम्ही आज 5 किलोमीटर मध्ये मुलगी शाळेत घालणं मुश्किल झालंय आणि पुरी इतक्या भिंडोळ झाल्यात का पुरी आपल्या पोरानं प्रेम सुद्धा करीत नाही आता आपल्याकडचे प्रेम बंद झालं इथून बाहेरच्या राज्यात गेम खेळत होती पबजी इंस्टाग्राम मेले का हे पोर आणि हे क्लिपा बिल्पा टाकणारे जे पोर आहेत नाही मोबाईल बंद केले हे मोबाईल वापरणारे जे पोर आहेत ना या नालायकांचा धंदा आहे यांचा एखाद्या मुलीचा फोटो काढायचा तो तिला व्हायरल करायचा तिच्या का 5 लाख रुपये मागायचे आणि चांगले बाप नकाशातून काढून टाकायचे हा धंदा आहे पोरांचा तुमचं काय मत आहे तुम्ही काहीच बोला ना धंदा आहे ह्या नालायकांचा धंदा हे क्लिपा बिल्पा टाकणारे फेसबुकचे पेज वापरणारे या पोरांनी धंदा काढलाय धर्म मातीत घालायचा एखाद्या मुलीशी बोलायचं तिचा फोटो काढायचा तिला व्हायरल करायचा तिच्या का 5 लाख मागायचे ती पोरगी वापायची तशी वापरायची आणि आयुष्यातून उखडून टाकायची आणि तिचा बाप डॅमेज करायचा हा धंदा आहे तुमचं काय मत आहे आणि पोरींना लाजा नाही पोरानं फोन मागितला का दिला पोरानं हॉटेलला नेलं का गेली लाजच नाही ना लाजत नाही पोरानं मोबाईल दिला मागितला देऊन टाकला पोरानं